आज डब्यासाठी काय बनवायचं तर पनीरही घरामध्ये होता खूप दिवस। शिमला मिरची स्टफिंग करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला पनीर खिसून शिमला मिरची चांगली धुवून घ्यायची आहे। वरून थोडासा होल पाडून शिमला मिरची मधले बिया सर्व काढून घ्यायचे आहेत। शिमला मिरची सगळीकडून जास्त फाडून घ्यायची नाहीये। कांदा बारीक चॉप करून भरीसाठी शिमला मिरची मी छोट्या छोट्यात घेतल्यात। भाजलेले शेंगदाणे पूड करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये 1 वाटी छोटी। तेल, हिंग, राई तडतडून जिरा, चॉप करून घेतलेला कांदा तेलावर चांगला सॉटे करून घ्यायचे आहे। शेंगदाण्याची पूड, बारीक केलेला शेंगदाणा, किसून घेतलेला पनीर 1 वाटी तेलावर चांगला सॉटे करून घ्यायचे आहे। हळद, धना पावडर, तिखट मसाला, गरम मसाला, जिरा पावडर। भरीतमध्ये जर स्पॉन्जी पनीर पाहिजे असेल तर त्याच्यावर थोडा पाणी थंड स्प्रिंकल करून घ्या। चवीपुरता मीठ, कस्तुरी मेथी नाहीतर कोथिंबीर मिक्स करून सारण थोडा थंड करून स्टफिंग भरून घ्यायची आहे। जेवढी स्टफिंग भरता येईल तेवढी भरून घ्यायची आहे। चमच्याने नाहीतर हाताने भरू शकता आणि ही शिमला मिरची भरीत अप्रतिम लागते। पनीरऐवजी तुम्ही बटाट उकडूनही मिक्स करू शकता। स्टफिंग केलेले शिमला मिरची तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून नाहीतर करपून जातील। चारी बाजूनी शिमला मिरची चांगली शिजून घ्यायची आहे। झाकण थोडा ठेवून परत काढून परत झाकण देऊन परत काढून याप्रमाणे शिमला मिरची सर्व शिजून घ्यायची आहे। शिमला मिरची सोबत काही ते ग्रेव्ही पाहिजे म्हणून त्याच पॅनमध्ये तेल, हिंग, हळद, धना पावडर, तिखट मसाला स्लो गॅसवर सॉटे करून शिमला मिरची चॉप करून पनीर कट केलेला तेलावर चांगलं सॉटे करून घ्यायचं आहे। बेसन 2 चमचे चण्याचा पीठ तेलावर चांगला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही दहीही मिक्स करू शकता। दही नसेल तर आमचूर पावडर, शिमला मिरची स्टफिंग मसाला राहिलेला तोही मिक्स करून वरून थोडा पाणी, भाजीमध्ये थोडा गरम पाणीच मिक्स करा, त्याने भाजी इन्हेन्स आणि खूप चवदार लागते। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल, रस पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ओतून घ्या। चवीपुरता मीठ, वरून कोथिंबीर। टॅमॅटो न टाकल्याने मी टॅमॅटो केचप टाकणार आहे। शिमला मिरची पनीरचा रस्सा आणि पनीर शिमला मिरची भरीत